संजय राउत बोलतात, थेट जाऊया। महायुति नाम की जो खिचड़ी पक गई है महाराष्ट्र में, वो पूरी खिचड़ी अगर आप देखेंगे तो किसी से कोई मेल नहीं है। खिचड़ी पकाने की कोशिश जरूर हो गई, एनसीपी को तोड़कर, शिवसेना को तोड़कर, लेकिन आपस में इतने झगड़े चल रहे हैं उसमें। खास करके देवेंद्र फडणवीस जी उनके साथ दिखते हैं लेकिन उनके साथ नहीं है। बीजेपी परिवार एकनाथ शिंदे और अजित पवार जी के साथ नहीं है। कल तो एक मंत्री को मारने की भाषा चली, फिर मंत्री ने कहा मैं आपको मारूंगा, ये शिंदे गुट के एक नेता को। अजित पवार को उनके ही डिस्ट्रिक्ट में बीजेपी ने काले झंडे दिखाए। ये पूरे महाराष्ट्र में हो रहा है। ये लोग अब चुनाव को एक साथ जाने की भाषा करते हैं, करने दो, लेकिन एक ऐसी सरकार चल रही है जो आपस में जर्जर हो गई है मतभेद से। ऊपर का दिखावा है, सब ऊपर का दिखावा है। बात सही है कि मुंबई गोवा महामार्ग जो है वो तो लगता है वो स्वर्ग में जाने का रास्ता बन गया है। गोवा में नहीं, स्वर्ग में जाने का रास्ता है वो। और पूरे मुंबई में, ठाणे में, नासिक में, आप कहीं भी जाइए यही हाल है रास्तों का। इसलिए कि ठेकेदारों से पैसा और कमीशन लिया जाता है। ठेकेदारों से सिर्फ कमीशन और पैसा लिया जाता है, तो रास्ते कहाँ से आएंगे? ये सरकार जो चल रही है महाराष्ट्र में, उस सरकार को कोई चलाने का अधिकार भी नहीं है। अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार है, फिर भी चला रहे हैं। मुझे तो लगता है, डर लगता है, जब टिकट बंटवारे की बात आएगी तो उस मीटिंग में खून खराबा हो सकता है। इस तरह की बातें मैं सुन रहा हूँ। ठीक है, एकत्रित लढती निवडणूक ज्या प्रकारे विवाद दिसतोय, मी असं ऐकतोय की अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे आणि ही शिंदे गटाची भूमिका आहे, नाहीतर ह्यांच्या वाट्याला जागा कमी येत आहेत। ही माझं आकलन आणि आम्हाला मिळालेली माहिती आहे की 3 जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एकवाक्यता नाही। महायुती हा शब्द गोंडस आहे। महायुती ती युती नसून संघर्ष रोज त्यांच्या मारामाऱ्या दिसत नाहीत, पण चालू आहे। एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो, थोबाड फोडण्याची भाषा करतो, म्हणजे प्रकरण किती टोकाला गेलेलं आहे आपण पाहू शकता। हे कशावरून चाललं आहे तर मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा मार्ग बनलेला आहे। मुंबईतले अनेक रस्ते, कोकणातले रस्ते, मुंबई नाशिक रस्ता आपण जाऊन पहा, म्हणजे ठेकेदारांकडून कशी लूट सुरू आहे या महाराष्ट्रात। PWD, सार्वजनिक बांधकाम खातं, नगर विकास खातं, या शिंदे गटाच्या ATM मशीन बनलेल्या आहेत, त्याच्यामुळे कामं होत नाहीत। सरकार हे फक्त पैशाच्या मागे लागलं आहे। अनेक खड्ड्यांवरती अपघात होऊन लोक मरण पावलेली आहे। आणि ज्या मंत्र्यांविषयी शिंदे गटाच्या नेत्यानं सांगितलं त्या रस्त्याच्या बाबतीत ते सत्य तर आहेच, पण प्रकरण मारामारीपर्यंत गेलेलं आहे। जागा वाटपावरून मारामाऱ्या होणार आहेत त्यांच्या। उद्या जेव्हा हे 3 पक्ष एकत्र येतील जागा वाटपा संदर्भात, तेव्हा त्यांच्यामध्ये मारामाऱ्या होतील, एकमेकाच्या जागा पाडल्या जातील। जागा वाटपाच्या बैठकीत खून खराबा होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे। जिशान सिद्दीकी आणि नवाब मलिक काल अजित पवारांसोबत दिसले। जिशान सिद्दीकीवर अजूनही काँग्रेस कारवाई करत नाही, फक्त कारवाई केली जाईल। माझा प्रश्न असा आहे या सगळ्यात, जिशान सिद्दीकीच्या विषयी हा त्यांचा प्रश्न आहे। आता मुळातच विधानसभेचं
आता मुदतच संपत आली आहे. पण नवाब मलिक ह्यांच्याविषयी म्हणाल तर त्यांच्यावर मुळात कारवाई सुडानच केली होती, जसे आमच्यावर केली. नवाब मलिक हे फक्त देवेंद्र फडणवीस आणि काही लोकांवर सातत्यानं पुराव्यासह बोलत होते. त्यांनी असे काही खळबळजनक पुरावे समोर आणले, त्याच्यामुळेच नवाब मलिक यांच्याविरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी ईडीची कारवाई, CBIची कारवाई, NIAची कारवाई करायला भाग पाडलं. आज नवाब मलिक सरकारमध्ये आहेत. प्रश्न इतकाच माझा आहे देवेंद्र फडणवीसांना, जेव्हा नवाब मलिक हे विधानसभेत सरकारी बाकावर बसले होते, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना एक नीतिमत्तेचा पुळका येऊन फार मोठं पत्र लिहिलं होतं की हे कसं योग्य नाही, त्यांच्यावर कशा केसेस आहेत आणि त्या कुठल्या प्रकारच्या आहेत, भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्याविषयीच्या भावना काय आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एकतर ते पत्र मागे घ्यावं. नवाब मलिक यांच्या संदर्भात जे अजित पवारांना पत्र लिहिलेलं आहे त्यांनी, नवाब मलिक हे कसे गुन्हेगार आहेत, आम्ही त्यांच्यावर कसं एक भूमिका घेतलेली आहे, देवेंद्र फडणवीस यांनी ते पत्र मागे घ्यावं किंवा त्यांनी हे जाहीर करावं नवाब मलिक ह्यांच्यावरील सर्व आरोप, सर्व खटले खोटे आहेत आणि आम्ही ते सूडबुद्धीने ते खटले त्यांच्यावर दाखल केले पण ते होते. काल म्हणतात की मी माझ्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे, नवाब मलिकांबद्दलची भूमिका घेतली. हो, पण तुमच्या सहकारी पक्षामध्ये आहेत ना, तुम्ही एकत्र सरकारमध्ये आहात. देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतात, बरं का. ते खोटारडे नंबर 1 आहेत, बरं का. एक नवीन सिनेमा येतो 1 नंबर, तसे ते 1 नंबरचे खोटारडे आहेत. मग असे मी तेच म्हणतो, त्यांनी आपलं पत्र वाचावं. देवेंद्र फडणवीस यांना जर ते पत्र मिळत नसेल तर मी त्यांना आज पत्र पाठवायला तयार आहे. माझ्याकडे पत्राची कॉपी आहे. ते पत्र मी जपून ठेवलं आहे. ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे ते. ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे ते. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना नवाब मलिक यांच्याविषयी लिहिलेलं पत्र हे राष्ट्रभक्तीचं एक ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे की आम्ही किती नीतिमान आहोत आणि आम्हाला अशी माणसं आमच्या आसपास चालणार नाहीत आमच्या बाकावर, अशा प्रकारचं पत्र. आता ठाम भूमिका तुम्ही काय सांगताय? तुम्ही एक मान्य करा की नवाब मलिक यांना मी खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी ईडीवर दबाव आणला होता, CBIवर दबाव आणला होता. त्यांच्यावरचे खटले खोटे आहेत, बनावट आहेत, ते आम्ही बनवण्यात आले, त्याला गुंतवण्यात आलं. त्यांनी आपलं पत्र मागे घ्यावं, भूमिका ठाम बिमा खोटाडेपणा करू नये. सर, कल सम्मान यात्रा की गई जिशान सिद्दीकी के साथ, और आज जिशान सिद्दीकी अजित पवार से मिलके आए. कल देखो, उस बारे में मैंने बात किया है. नवाब मलिक के बारे में भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र की, देवेंद्र फडणवीस, ये मुलुंड का जो एक नंगा पोपटलाल है, क्या उसका नाम मैं भूल गया, हाँ आप दे देना नाम उसका, नंगा पोपटलाल जो घूमता है यहाँ, उसने एक भूमिका ली थी कि ये देशद्रोही है नवाब मलिक जी, ये भ्रष्ट है, ये करप्ट है. उनको जेल में डाला, ईडी, CBI, NIA, उनको टेररिस्ट से उनका नाम जोड़ा गया. ऐसा नहीं है, उनका नाम एक टेररिस्ट से जोड़ा गया, एक ग्रुप से जोड़ा गया. अब नवाब मलिक जी सरकार पक्ष में है. जब छूटकर आए बेल पर तो ट्रेजरी बेंच पर बैठे, सरकार के जो पक्ष के जो बेंचेस होते हैं वहाँ बैठे, तो देवेंद्र फडणवीस को बहुत गुस्सा आया और उस गुस्से में एक लेटर लिखा अजित पवार को कि हम कितने राष्ट्रभक्त हैं, ऐसे देशद्रोही व्यक्ति को आपके साथ बिठा रहे हो, ये ठीक नहीं है. तो आप क्या होगा? आप खुलेआम नवाब मलिक जी अजित पवार जी के पार्टी में गए, आपके सरकार में है. एक तो आपने जो खत लिखा था, जो एक हिस्टोरिक डॉक्यूमेंट बन गया था, वो आप वापस लीजिए. नहीं तो आप बताइए कि नवाब मलिक के ऊपर सब झूठे मुकदमे हमने डाले थे, जैसे हमारे पर डाले हैं, झूठे मुकदमे डाले थे, हमने जो आरोप किए थे सब झूठे हैं. या आप बताइए, महाराष्ट्र को बताइए. बघा, नवाब मलिक यांनी एकनाथ शिंदेच्या दाढीलाच आग लावली आहे खरं म्हणजे.
त्यांना काय तोंड आहे? लाडक्या बहिणीने आता लाडके नवाब मलिक झालेत. नवाब मलिक ह्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, मी वारंवार सांगत होतो. आम्ही तेही सांगत होते, त्यांचं कोणी ऐकलं नाही तेव्हा. मग एकनाथ शिंदे काय म्हणत होते, नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही मंत्रिमंडळात बसत होतो. मग आता कोणत्या मांडीवर किंवा कशावर घेऊन बसलात तुम्ही? मांडीवरच घेऊन बसलात ना आत्ता. का अजून कशावर घेऊन बसलात? शब्द मला माच्या ठिकाणी मला दुसरं काय टाकायचं नाही आहे. देवेंद्र फडणवीस नैतिकतेच्या, राष्ट्रभक्तीच्या हे ढोंगी राष्ट्रभक्त आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे ढोंगी राष्ट्रभक्त आहेत. हे बकवास आहेत, हे नकली लोक आहेत आणि म्हणूनच हे होत आहे. मनोज जरांगे पाटील ने बोला है मराठा आरक्षण के लिए मुख्यमंत्री बहुत कुछ करना चाहते थे, लेकिन देवेंद्र फडणवीस ने करने नहीं दिया. इसके बाद देवेंद्र फडणवीस का भी बयान आया कि अगर ऐसा कुछ होगा तो मैं संन्यास ले लूंगा. आपको संन्यास लेना ही पड़ेगा. 10 साल में महाराष्ट्र में आपने सिर्फ झूठ ही बोला है और झूठ ही काम किया है. आपने महाराष्ट्र की राजनीति को पूरी तरह से बिगाड़ दिया है, बदनाम किया है महाराष्ट्र को, भ्रष्ट किया है महाराष्ट्र को. जरांगे पाटील जो बोल रहे हैं ठीक बोल रहे हैं. आज महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र येणार आहेत. सद्भावना दिवस आहे, राजीव गांधींची जयंती. आज तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा काँग्रेस राष्ट्रवादीकडनं जाहीर केला जाईल. आज राजकीय बैठक नाही आहे. आज राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त 80व्या आम्ही एकत्र जमतो सद्भावना. त्याच्यामध्ये आज राजकीय चर्चा होण्याची शक्यता नाही. पण चेहरा तर हवाच महाराष्ट्राला, सगळ्यांनाच हवा. जर महायुतीला नवाब मलिक यांचा चेहरा हवा आहे तर महाराष्ट्राला, महाविकास आघाडीला एक उत्तम, सोज्वळ, सुसंस्कृत, संयमी चेहरा हवा आहे. थँक्यू. तर संजय राऊतांनी निशाणा साधलेला आहे. फडणवीस आणि शिंदे हे ढोंगी राष्ट्रभक्त आहेत असं संजय राऊतांनी म्हटलंय. तर मलिकांवरती सुद्धा सूडबुद्धीने कारवाई झालेली होती असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. मलिकांनी शिंदेंच्या दाढीला आग लावली असा घणाघात सुद्धा राऊतांनी केलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.